तो इस समय महाराष्ट्र में बहुत कुछ चल रहा है और आज जो कुछ हुआ है इसका मतलब बीती रात से और उसके बाद इस समय देवेंद्र फडणवीस अपनी प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, वर्चुअल प्रेस कॉन्फ्रेंस जीएसटी को लेकर बात कर रहे हैं की 2016 साली जे उत्पन्न होतं ते गृहीत धरून दरवर्षी 14% वाढ ही प्रत्येक राज्याला मिळाली पाहिजे आणि तो जो आकडा आहे 5 वर्षापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत तो जो आकडा आहे त्या आकड्यापेक्षा जेवढे कमी पैसे येतील तेवढे पैसे कंपेन्सेशन सेस म्हणून त्या राज्याला दिले जातात। हा कंपेन्सेशन सेस जो आहे तो इस समय जो सेना और एनसीपी कह रहे हैं उसके ऊपर सफाई दे रहे हैं क्योंकि राज्य को पैसा चाहिए और संजय राउत वगैरह सारे लोग कह रहे हैं कि बीजेपी को केंद्र की सरकार जो है उसको जीएसटी का पैसा देना चाहिए। अब उसको लेकर देवेंद्र फडणवीस ये कह रहे हैं कि 2022 तक वैसे भी कैसे मुआवजा मिलेगा केंद्र की सरकार की तरफ से मिल रहा है उसको लेकर वो गणित समझा रहे हैं। पण कायद्यात बसत नसताना देखील स्वतःच्या कन्सॉलिडेटेड फंडातनं पैसा देऊन या ठिकाणी नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे क्लिअर केले आहेत आणि त्याच्यानंतरचे जे काही पैसे आहेत आता ते पैसे कसे द्यायचे कारण कंपेन्सेशन किटीत पैसे नाहीये याकरता जे सगळे आमचे अर्थमंत्री आहेत यांची जी काउन्सिल आहे ही काउन्सिल त्या संदर्भात निर्णय घेणार आहे आणि साधारणपणे हा निर्णय असा असू शकतो की त्या संदर्भातलं कर्ज ही काउन्सिल घेऊन राज्यांना देईल आणि 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्षापर्यंत कंपेन्सेशन वाढवलं जाईल म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये राज्यांचं कुठलंही नुकसान यामध्ये होणार नाही आणि हे सगळे निर्णय हे केंद्र सरकार घेत नाही हे सगळे निर्णय काउन्सिल घेते ज्या काउन्सिलच्या माध्यमातून सगळे पैसे हे त्या ठिकाणी क्लिअर केले आहेत आणि अगदी आपण डिसेंबर टू मार्च हा जरी आपण विचार केला तरी देखील राज्य सरकारची जी काही कंपेन्सेशनची थकबाकी कारण जो जीएसटी जमा होतो तो आपल्याला डायरेक्ट मिळतो हे फक्त कंपेन्सेशन आहे ही जी काही कंपेन्सेशनची थकबाकी असेल तो इस समय उद्धव ठाकरे की जो सरकार जीएसटी का पैसा मुआवजा मांग रही है जो क्षतिपूर्ति मांग रही है उसको लेकर देवेंद्र फडणवीस गणित समझा रहे हैं कि किस तरीके से सिर्फ और सिर्फ दिसंबर से लेकर मार्च तक का जो क्षतिपूर्ति है वो ड्यू है, बाकी जो जीएसटी का पैसा है वो तो आ ही रहा है। लेकिन एक बड़ा सवाल ये भी है कि जीएसटी इस वक्त में कम आ रहा है। विरोधी पक्ष नेत्यांना माहिती नाही का या संदर्भात केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पैसा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे। केंद्र की सरकार ने राज्य के लिए ऐसे मौके पर ऐसे वक्त में पैसे मुहैया कराने की व्यवस्था की है। इंफ्रास्ट्रक्चर गेलो देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि पूरी दुनिया में कई सारे देश धराशायी हो गए हैं मार्शल प्लॅन दिला आणि या मार्शल प्लॅनच्या अंतर्गत या देशांना कर्ज मिळालं उभे राहिले आणि त्यांनी कर्जाची परतफेड देखील केली। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही सरकारजवळ आपल्या तिजोरीत पैसे नसतात ते केंद्राजवळ नसतात राज्याजवळ नसतात अशा परिस्थितीमध्ये राज्यांना पैसे उपलब्ध होत नाही कर्जही मिळत नाही आणि म्हणून त्याची सीमा वाढवून द्यायची असते। केंद्र सरकारने जीडीपीच्या 5% कर्ज घेता येईल अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि एकूण राज्यांना सगळ्या राज्यांना मिळून 10 लाख राज्यों को लेकर जीडीपी का 5% जो है वो राज्यों को कर्ज के तौर पर दिया जा रहा है और उसको लेकर नंबर्स बता रहे हैं इस समय देवेंद्र फडणवीस केंद्राच्या एकूण 15% आहे आणि त्याचा आपण हिशोब लावला तर या 10,69,000 कोटी पैकी महाराष्ट्र राज्य 1,60,000 कोटी रुपये मिळू शकतं 1,60,000 कोटी आणि हे 1,60,000 महाराष्ट्र को ये सारे गणित लगा कर अगर ये कर्ज वगैरह ले लिया जाए तो 1 लाख करोड़ से ज्यादा का पैसा इस समय मिल सकता है। तर ते जरी वगळले तरी देखील 1,20,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस ही आपल्याकडे आहे आणि हे कर्ज परत कसं होतं इस समय कह रहे हैं देवेंद्र फडणवीस के 1,20,000 करोड़ रुपए की इस समय
इस समय स्पेस अवेलेबल है, यानी कि ये इतने की व्यवस्था की जा सकती है। त्याच्यावर तोडगा येतं, स्वॅपिंग ऑफ लोन करतं, ऋणभार कमी करण्याकरता योजना देतं। त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारचे ऍडिशनल ऋण तयार होतात त्यावेळी त्याच्या संदर्भातला निर्णय फायनान्स कमिशन हे भविष्यात करत असतं। आणि या व्यतिरिक्त मुळामध्ये आपल्याकडे जो खड्डा पडलाय तो जीएसटी मुळे पडलाय केंद्रात आणि राज्यात, कारण व्यवहार बंद आहेत। कह रहे हैं कि जो भी कमाई कम हुई है या जो गड्ढा हुआ है वो दरअसल कमाई राज्य और केंद्र दोनों की जीएसटी में हुई है कमाई कम। पुढचे जे कंपेन्सेशनचे 2 वर्ष अधिकचे मिळणार आहेत त्या अधिकच्या 2 वर्षामध्ये आरामात तो भरून निघू शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राज्य सरकारने बोल्ड पावलं घेण्याची आवश्यकता आहे। आरबीआय जर आपल्याला परमिट करताय, केंद्र सरकार आपल्याला परमिट करताय, 1,60,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस आपल्याकरता तयार झाली आहे। पंजाब तो इस समय देवेंद्र फडणवीस जो कि पूर्व मुख्यमंत्री हैं, उनकी प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, वर्चुअल प्रेस कॉन्फ्रेंस है। इसमें कई लोग सवाल भी पूछेंगे। वक्त एक ब्रेक का है, लेकिन हम जो महाराष्ट्र में जो सियासी उथल पुथल है वो विपक्ष को अकेला लेकर नहीं है, सरकार की जो 3 पहिए की सरकार चल रही है, क्या इसमें भी कुछ एक ऐसी चीज हो रही है उठापटक, इसको लेकर भी हमारा फोकस बना हुआ है।